अचानक कलेक्टर अर्जुनची गाडी चहावाल्याच्या दुकानासमोर थांबली. ते पाहून चहावाला घाबरला. कलेक्टर अर्जुन गाडीतून खाली उतरला आणि चहावाल्याजवळ जाऊन म्हणाला, "प्रकाश कुठे आहेत?" चहावाला म्हणाला, "कोण प्रकाश साहेब? मी त्यांना ओळखत नाही." कलेक्टर अर्जुन म्हणाला, "अरे तेच प्रकाश जे तुझ्या अगोदर इथे चहाचे दुकान चालवत होते." तेव्हा चहावाला म्हणाला, "साहेब, ते तर 5 वर्ष अगोदरच इथून आपल्या गावी निघून गेले. तेव्हापासून मीच इथे चहा विकतो." हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आले. अर्जुन म्हणाला, "गावी गेले? तू सांगू शकतोस ते गावी का निघून गेले?" चहावाला म्हणाला, "मला नाही माहीत साहेब. मी त्यांना विचारलं नाही. मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा ते खूप आजारी होते. वाळून एकदम हाडाचा सापळा झाला होता. मला हे दुकान विकून ते निघून गेले." हे ऐकून अर्जुनचे हृदय जोरजोरात धडकू लागलं. त्याला स्वतःवरती खूप राग येत होता की मी खूप उशीर तर केला नाही ना. एवढा चांगला माणूस एवढ्या लवकर या जगाला सोडून नाही जाऊ शकत. असा विचार करत अर्जुन तिथेच एका जुन्या खुर्चीवर बसला. चहावाला म्हणाला, "साहेब, चहा बनवू का?" अर्जुनने स्वतःचं अंग त्या खुर्चीवर टाकून दिलं होतं. त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, "3 बनवा दादा." चहावाल्याला समजले की साहेब आपल्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसाठीही चहा बनवायला सांगत आहेत. खुर्चीवर डोकं टेकून बसलेल्या अर्जुनला आठवू लागलं की 10 वर्षांपूर्वी तो इथेच या टपरीवर उपाशी आणि तहानेने व्याकुळ होऊन बसला होता. तेव्हा प्रकाश काका त्याला म्हणाले होते, "काय झालं बाळा? खूप उदास दिसत आहेस. चहा बनवू का?" तेव्हा तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला होता, "काका, माझ्याजवळ पैसे नाहीत." त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून प्रकाश म्हणाले होते, "पैसे नाही घेणार. तू उपाशी पण दिसत आहेस. चहा बनवतो. चहाबरोबर बिस्किट पण खा." चहा बिस्किट खाल्ल्यानंतरही मी तिथेच बसून राहिलो. तेव्हा प्रकाश यांनी विचारलं, "घरातून पळून आलायस का?" अर्जुनने हो म्हणून मान हलवली. प्रकाश समजावून सांगू लागले, "बाळा, घरी परत जा. आई-वडिलांच्या बोलण्याचा राग येऊ द्यायचा नसतो. त्यांच्या ओरडण्यातही प्रेम असतं." तो रडत म्हणाला, "काका, मला आई-वडील नाहीयेत. मी लहान असतानाच आई मला सोडून गेली. मी माझ्या मामीजवळ राहतो, पण तिथे कुत्र्यासारखं आयुष्य झालं आहे. ते माझं शिक्षण बंद करून मला कामाला लावणार आहेत. त्यांच्याजवळ खूप पैसा आहे, तरीही त्यांना पैसे हवे आहेत. पण मला अजून शिकायचं आहे." प्रकाश म्हणाले, "जसे पण आहेत ते तुझे आहेत. तू त्यांच्याजवळच परत जा. तू 18 वर्षांचा लहान मुलगा आहेस. हे जग तुला भिकारी बनवेल." तेव्हा तो प्रकाशांचे पाय पकडून म्हणाला, "काका, प्लीज मला राहण्यासाठी जागा द्या. मी काहीतरी कामधंदा करून माझं शिक्षण पूर्ण करीन. मला खूप शिकायचं आहे. मोठा माणूस बनायचं आहे." प्रकाश म्हणाले, "ठीक आहे. तू माझ्याबरोबर राहा. मी इथे शहरात एका भाड्याच्या खोलीत एकटा राहतो. माझी बायको मुलं दूरगावी राहतात." अर्जुनसाठी प्रकाश देव माणूस होते. त्यांनी एका अनोळखी मुलाला राहण्यासाठी छत दिलं होतं. मग तो 3 वर्षे त्यांच्याजवळ त्या खोलीत राहिला. आजूबाजूच्या मुलांची ट्युशन घेऊन थोडेफार पैसे कमवत होता. पण ते त्याच्या शिक्षणासाठी आणि खाण्यासाठी पुरेसे नव्हते. तरीही प्रकाश यांनी त्याला आपल्याबरोबर ठेवलं होतं. त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तो IASची तयारी करण्यासाठी दिल्लीला गेला होता. दिल्लीला पण त्याला प्रकाश यांनीच पाठवलं होतं. म्हणजे तो आपलं स्वप्न पूर्ण करू शकेल. प्रकाश यांनी त्याला आपला एका ओळखीच्या मित्राचा ॲड्रेस देऊन सांगितलं होतं की हा व्यक्ती तुला एखादं पार्ट टाईम काम देईल. मग तू तुझं काम करत करत आपलं शिक्षण पूर्ण कर. आणि जरी कोणतीही समस्या आली, पैसे हवे असतील तर मला पत्र पाठव. तर मग लक्षात ठेव, तुला आता एक मोठा माणूस बनूनच परत यायचं आहे." मग 6 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर खूपच चांगल्या मार्काने IAS त्यानं पूर्ण केलं. त्यामुळेच त्याला होम कॅडर मिळालं होतं. आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं आकाश-पाताळ एक केलं होतं. त्याचं या जगात कोणीच नव्हतं, पण प्रकाशमध्ये त्याला आपल्या वडिलांची सावली दिसत होती. काही महिने ट्रेनिंगमध्ये निघून गेले. त्यानंतर त्याच्या आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग करण्यासाठी काही महिने अजून निघून गेले. "साहेब, चहा." चहावाल्याचा आवाज ऐकून अर्जुनची तंद्री भंग झाली. त्याने चहाचा कप घेतला आणि चहा पिऊ लागला. आजूबाजूचे दुकानदार पहिल्यांदाच एका कलेक्टरला एका चहाच्या टपरीवर चहा पिताना पाहत होते.
चहा पिल्यानंतर अर्जुनने सरकारी गाडीला परत पाठवलं आणि दुसरी भाड्याची गाडी घेऊन एकटाच प्रकाशच्या गावाच्या दिशेने निघाला. गाडीच्या सीटवर डोळे बंद करून अर्जुनला तो दिवस आठवला, जेव्हा 7 वर्ष अगोदर तो दिल्लीसाठी निघाला होता. त्यावेळी त्याला जाणीव झाली होती की प्रकाश उदास होते. ते अर्जुनला ट्रेनमध्ये बसवण्यासाठी आले होते. रस्त्यात त्याला म्हणाले होते, "तू कधीही स्वतःला एकटं समजू नकोस बाळा. तुला माहीत आहे मला मुलगा नाही. असं समज तूच माझा मुलगा आहेस आणि घरी तुझी आईही आहे. तिला तुझ्याबद्दल सगळं माहीत आहे. तुला पाहण्यासाठी तुझी वाट पाहत असते. तुझ्या 2 बहिणी पण आहेत, जानकी आणि राधिका. जानकी आता 15 वर्षांची झाली आहे आणि राधिका 12 वर्षांची आहे. दोघीही तुला राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघत असतात. आणि एक तू आहेस, माझ्याबरोबर गावी येत नाहीस. तिथे सगळी तुझी वाट पाहत असतात." त्यावेळी अर्जुन फक्त एवढंच म्हणाला होता की मी तुम्हाला शब्द देतो, ज्या दिवशी मी यशस्वी होऊन परत येईन त्याच दिवशी आईला भेटेन आणि बहिणींकडून राखी बांधून घेईन. त्यांना सांगा मी एक दिवस नक्की येईन. एवढं म्हणून तो ट्रेनमध्ये बसला. जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा प्रकाश खिडकीला पकडून पळत आले आणि म्हणाले, "बाळा, तुझ्या बॅगेमध्ये डबा ठेवला आहे. भूक लागली की खाऊन घे." अर्जुनच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ते माझी एवढी काळजी करत होते आणि मी त्यांना एक पत्रही लिहू शकलो नाही. कितीही स्वार्थी झालो होतो मी. मोठा माणूस होण्यासाठी आंधळा झालो होतो. तो प्रकाश यांच्या घरी कधीच आला नव्हता, पण गावाचं नाव त्याला चांगल्या प्रकारे माहीत होतं. गावी पोहोचल्यानंतर तो गावातल्या लोकांना विचारत प्रकाशच्या घरी पोहोचला. त्यांनी पाहिलं 2 जुन्या खोल्यांचं घर होतं. गाई म्हशींसाठी एक शेड बनवलं होतं. तो गाडीतून उतरून सरळ घरात गेला. संध्याकाळची वेळ होती. प्रकाश यांची बायको गाईचं दूध काढत होती. त्यांची मोठी मुलगी भांडी घासत होती आणि दुसरी मुलगी अंगणात बसून भाजी चिरत होती. त्याला गाडीतून उतरून आत येताना पाहून दोन्हीही मुली आपलं काम सोडून उभ्या राहून त्याच्याकडे पाहू लागल्या. तो गपचूप अंगणात बसलेल्या खाटावर बसला आणि म्हणाला, "प्रकाश काका कुठे आहेत?" जानकी म्हणाली, "बाबांना जाऊन 4 वर्षांपेक्षा जास्त दिवस झाले." एवढे ऐकताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या पोटात एक गोळा आला होता. कंठातून शब्द फुटत नव्हता. त्याला ज्याची भीती होती तेच झालं होतं. तो मोठा माणूस बनल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होणारा माणूस आता या जगात राहिला नव्हता. प्रकाश यांची छोटी मुलगी राधिका पळत घरात गेली. परत आली तेव्हा तिच्या हातामध्ये एक फोटो होता. यामध्ये अर्जुन आणि प्रकाश उभे होते. ती कधी फोटोला पाहत होती तर कधी अर्जुनला आणि मग जोरात ओरडली, "अर्जुन दादा!" जानकी पण तिच्या हातातला फोटो घेऊन पाहू लागली. ती ओरडून म्हणाली, "आई बघ, अर्जुन दादा आला आहे." अर्जुनने स्वतःसाठी दादा ऐकलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो दोन्हीही हात पसरून उभा राहिला, जसं त्या दोघींना म्हणत होता, "या आणि मला भेटा." तो त्यांच्यासाठी एक अनोळखी व्यक्ती होता, पण नातं भावाचं होतं. जगातील सगळ्यात पवित्र नातं. तो या जगात एकटा होता आणि बहिणी भाऊ नसल्यामुळे वेड्या झाल्या होत्या. त्यामुळे परत दोघी एकत्र भावाच्या गळ्यात पडल्या. आई पण गाईची धार काढायचं सोडून त्याच्या जवळ आली. अर्जुनने त्यांचे पाय पकडले. आईने डोळ्यातलं पाणी पुसत त्याला उठवलं आणि आपल्या कुशीत घेतलं आणि म्हणाल्या, "यायला खूपच वेळ केलास रे बाळा. जानकीचे बाबा तुझी खूप आठवण काढत होते. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी आठवण काढत होते." तो उदास मनाने म्हणाला, "त्यांना काय झालं होतं?" तेव्हा आई म्हणाली, "5 वर्षांपूर्वी शहरातून परत घरी येत होते तेव्हा माहीत नाही त्यांना कोणता आजार झाला होता. खूप बारीक झाले होते. हाडांचा सापळा दिसत होता. खाल्लेलं काहीच पचत नव्हतं. 1 वर्षापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून औषधं घेतली, पण काहीच फायदा झाला नाही. मग एक दिवस आम्हाला सोडून निघून गेले." आई पुढे म्हणाली, "त्यांनी गेल्यानंतर खूप संकटं आली. जानकीचे दोन्ही काका मला खूप त्रास देतात. ते म्हणत आहेत, घर आणि शेत त्यांच्या नावावर करा, नाहीतर मुलींचं लग्न होऊ देणार नाही. गेल्या 10 दिवसांपासून त्यांनी तर वैताग आणला आहे. बाळा, ते धमकी पण देत आहेत की मुलींची लग्न झाल्यानंतर तसंही ही जमीन त्यांचीच होईल." अर्जुन म्हणाला, "आई, आता मी आलो आहे. सगळं ठीक करेन." ती भरलेल्या गळ्याने म्हणाली, "यायला खूपच वेळ केलास बाळा." तो पण रडत म्हणाला, "मोठा माणूस होण्याच्या नादात मला वेळच मिळाला नाही." ती त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, "मोठा माणूस झालास की नाही?" तो म्हणाला, "हो आई, मोठा माणूस झालो आहे." आईने विचारलं, "केवढा मोठा? पोलिसा एवढा मोठा की तहसीलदार एवढा मोठा?"
तो म्हणाला, त्यापेक्षाही मोठा. आई, मी कलेक्टर झालो आहे. जानकी म्हणाली, माझा दादा जिल्ह्याचा सगळ्यात मोठा साहेब झाला आहे. आई म्हणाली, अच्छा, तुम्ही लोक थांबा, मी आत्ताच येते. असं म्हणून ती घराच्या भिंतीजवळ गेली आणि आपल्या जाऊबाईंच्या घरात पाहून मोठ्या आवाजात म्हणाली, ऐकलं का सरिता आणि भारती? आता मी एकटी नाही. माझा मुलगा आला आहे. तुमचे नातेवाईक पोलीसमध्ये आहेत ना? मग माझा मुलगा कलेक्टर आहे. आता माझ्या शेताकडे वाईट नजरेने पाहिलं तर तुमचे डोळे काढून ठेवीन. तिच्या जावा तसंही भिंतीला कान लावून ऐकतच होत्या. तेव्हा जानकीची आई बोलली तेव्हा त्या अजूनच घाबरल्या. अर्जुनला आत्तापर्यंत जो पगार मिळाला होता तो त्याने आईच्या चरणावर ठेवला. त्यानंतर तो निघून गेला, पण प्रत्येक रविवारी आपल्या घरी येत होता. त्याने ती सर्व कर्तव्ये पूर्ण केली जो एक मुलगा पूर्ण करतो. आपल्या बहिणींची लग्न धूमधडाक्यात केली. मग आईला आपल्याबरोबर घेऊन गेला. आता आई मुलाबरोबर राहत होती आणि त्याच्यासाठी एक सुंदर मुलगीही शोधत होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या उपदेश स्वामींचा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.